आज आपण नमस्कार. जे की ऑर्गॅनिक पोल्ट्री फार्मिंग याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ऑर्गॅनिक पोल्ट्री फार्मिंग म्हणजे जास्तीत जास्त शेणखत वापरलेल्या जमिनीमधून निघणारा चारा, त्याच्यातून निघणारे वेगवेगळे जे काही घटक आपण देणार आहोत, मग ते ज्वारी, बाजरी, भरडा, मका, गव्हाचा भरडा जे काही असतील, ज्या मातीतून निघाले त्या मातीला शेणखत असणे, लेंडीखत असणे आणि कोंबडीचं खत असणे, हे जर खाद्य त्या खाद्यातून अन्न निघालं, म्हणजे ज्या जमिनीतून आपण सॉइलची टेस्टिंग करून किंवा ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे केमिकल वापरलं नाही, तर तिथून निघणारं अन्न हे कसं राहील? ऑर्गॅनिक राहील. आणि हे ऑर्गॅनिक अन्नच जर कोंबड्याला दिलं, तर कोंबड्याचं जे चिकन निघणार आहे, कोंबड्याचं जे मटण निघणार आहे, किंवा जे आपण कोंबडी पालन करणार आहोत, ते असेल ऑर्गॅनिक कोंबडी पालन किंवा पूर्णपणे खत नसलेलं, केमिकल नसलेलं कोंबडी पालन. ते या महत्वाच्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये काय काय बदल करायचे? 3 पद्धतीचे बदल आहेत. एकामध्ये आपण खरंच त्या मातीची ज्या मातीतून खाद्य निघणार आहे, त्या मातीची सुपीकता वाढवणे, त्या मातीमध्ये खत टाकणे, त्या मातीमध्ये लेंडी खत टाकणे, ही एक रिअल पद्धत झाली. आणि त्याच मातीतून निघलेला मका, त्याच मातीतून निघलेली करडई, त्याच मातीतून निघलेले सोयाबीन, त्याच मातीतून निघलेले जे काही घटक, म्हणजे काय? पहिल्यांदा मातीची सुपीकता वाढवणे, पहिल्यांदा मातीची जी काही केमिकल झालेलं आहे मातीचं, किंवा मातीमध्ये जे काही वेगवेगळ्या रासायनिक खत वापर झाला, तो कमी करणे, म्हणजे नकळत तिथलं निघणारं उत्पादन हे ऑर्गॅनिक असेल. आणि ऑर्गॅनिक दिलेलं वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य त्यांना खाऊ घालणं, म्हणजेच आपण त्या ठिकाणी एकदम साध्या पद्धतीनं ऑर्गॅनिक पोल्ट्री फार्मिंग किंवा ऑर्गॅनिक कोंबडी पालन करत आहोत. ही एक पद्धत झाली. याच्या टेक्निकल बाजू जर बघितली आपण, तर याच्यामध्ये कसल्याही प्रकारची केमिकलचा वापर नसल्यामुळे त्याचं जे चिकन असेल, त्याची जी गुणवत्ता असेल, भलेही त्याची क्वांटिटी कमी निघेल, पण क्वालिटी चांगली असेल, तर नक्कीच मिळणारं जे काही प्रथिने, लिपिड्स, जे काही विटॅमिन्स, जे काही क्षार, जे काही घटक मिळणार शरीराला आवश्यक असणारे, हे नक्कीच चांगल्या प्रतीचे असतील. तर याच्यात काही वेगळं आहे का? तर नाही. 2 गोष्टी आहेत ज्यामध्ये आपण सुपीकता मधून निघलेलं धान्य वापरलेलं आहे, आणि तिसरी गोष्ट आहे ज्याचं जडणघडण आहे, त्यांना आहार सुद्धा, म्हणजे कोंबड्यांना आहार सुद्धा आपण ऑर्गॅनिकच दिलेला आहे. आता तिसरा जो घटक आहे, तो आहे लोकांची सायकोलॉजी. कारण आपण लोकांना जर एवढं पटवून सांगितलं, तर नक्कीच त्या ठिकाणी लोकांची सायकोलॉजी ही बदलते. मानसिकता ही बदलणं खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की मानसिकता जर बदलली, तर त्या ठिकाणी आपल्याला शुद्ध जे काही खातो त्याची चवही कळते आणि अंगी लागतं. मग मानसिकता कशी बदलायची, तर आपण ठरवायचं. कारण आता सध्याच्या काळामध्ये बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे केमिकलचा वापर असल्यामुळे औषधामध्ये सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी रासायनिकचा वापर होत आहे. पण आपलं लिव्हर टॉनिक सुद्धा आयुर्वेदिक आहे, आपले कॅल्शियम सप्लिमेंट सुद्धा शरीराला आवश्यक असणार तेवढंच दिलं होतं. त्यामुळे त्याचं केमिकल मध्ये, त्याचा जे काही केमिकलचा अंश आहे, तो कधीही तुम्हाला त्याच्या मांसामध्ये दिसणार नाही. कारण काय? जेवढं इनपुट तेवढंच आउटपुट. त्यामुळं तिथे काय होईल? जेवढी आवक तेवढीच जावक असल्यामुळं शरीरामध्ये जे काही कॅल्शियम किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो अन्न मूलद्रव्य आहेत, ते राहणार नाहीत, जे की अशा प्रमाणात राहणार नाही जे की आपल्याला घातक राहतील. त्यानंतर सगळ्यात दुसरा महत्वाचा घटक आहे की याच्यातली जडणघडण कशी करायची. सेम पद्धत आहे की ज्यामध्ये 1 ते 7 दिवसाच्या पिल्ल्याची वाढ. मग आता देशी कोंबडी पालन जरी घेतलं आपण, तर 1 ते 7 दिवसाच्या पिल्ल्याची वाढ ही अशी झाली पाहिजे की त्यांनी रोगमुक्त राहायला पाहिजे. म्हणूनच आपण त्यांचा जो आहार केला आहे, हळूहळू आपण 5 ग्रॅम, 10 ग्रॅम, 15 ग्रॅम असं 10 वाढवत घ्यायचं. कधीच जास्त टाकायचं नाही की ज्यांनी त्याचं वेस्टेज करावं किंवा त्यांनी इकडे तिकडे पसरून टाकू नये.
कमी टाका, सगळं साफ होईल. आता आपल्या कोंबड्या सोडल्या, कोणी जर तांदूळ टाकीत असेल, एकदम तांदूळ टाकले तर सगळ्या कोंबड्या येचून खातील. आणि खूप मोठे टाका बरं, ते तांदूळ मातीमध्ये मिसळून जातील. म्हणजे अन्न केवढं द्यायचं आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढंच. आवश्यकतेनुसार अन्न दिलं, त्याच्या अंडी उत्पादनाची शारीरिक अवस्था आहे का मांस उत्पादनाची आहे, त्यानुसार जर अन्न दिलं तर नक्कीच आपण त्या ठिकाणी फायद्यात राहतो. म्हणजे मोजून मापून अन्न द्यायचे, त्याचं की उपाशीही राहू नये आणि जास्त वेस्टेज पण करू नये. आता हे अन्न झालं, मग 1 ते 7 दिवसाचा काय काय काळजी घ्यायची, सेम तशीच ब्रुडिंग म्हणजे जी घेतो आहोत, त्याच्यामध्ये थंडीचे दिवस असतील तर जी काही तांदळाचं तूस आहे त्याची जास्त हाईट घ्यावी लागेल. त्यानंतर ज्या गोष्टी आपण बल्ब लावलेले असतील, आपण भांडे ठेवलेले असतील, आपण खाद्य पेपरावर टाकलं असेल, हे निर्जंतुकीत केलेलं असावं. एवढं ब्रुडिंगची जे शीट असतील, की जे आपल्याला वेळच मिळणार नाही म्हणून जुने वापरायचे अजिबात नाही, त्याला धुवून व्यवस्थित त्याने त्याच्यामध्ये तुम्हाला तेही फॉर्म्युले देईल की निर्जंतुकीकरण कोणचं कोणचं वापरायचं. तर ते औषधाने स्वच्छ धुवून घेऊन वाळवून उन्हामध्ये पुन्हा यूज केलेले. ते अशा बरे पिल्ले आल्यावर आपण लावत नाही, तर पिल्ले येण्याच्या आधीच ते ब्रुडिंग शीट लावतो. पिल्ले येण्याच्या आधी तांदळाचं तूस पण टाकतो. पिल्ले येण्याच्या आधीच पाण्याचे भांडे पण भरून ठेवतो आणि पिल्ले येण्याच्या आधीच फक्त पेपर आतरून ठेवतो. पिल्ले आल्यावर मात्र आपण 2-3 घंट्यांनी खाद्य टाकतो. हे ब्रुडिंगचं झालं. आता याच्यामध्ये जशी वाढ होईल, 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, ह्याच्यामध्ये मात्र पक्षी आपल्याला बल्बाखाली जमा होऊ द्यायचे नाही किंवा बल्बापासून दूरही जाऊ द्यायचे नाहीत. तर पक्षी हे विखुरलेले, समविखुरलेले असावे. मग हे समविखुरलेले कसे? थंडी जर वाजत असतील तर सगळे पक्षी बल्बाखाली असतील. बल्बाची पॉवर जर जास्त असतील, सगळे पक्षी हे बल्बापासून दूर राहतील. त्या 2-3 आधारे जर आपण बघितलं तर आपल्याला ऑब्झर्वेशन्स लांब बसून किंवा सरळ सरळ एक कॅमेरा बसवून टाकला तर या गोष्टी तुम्हाला, की पक्षी बल्बाखाली आहे की बल्बापासून दूर आहे. पर्याय कॅमेराही नाही आणि आपला पहिलाच फॉर्म आहे, तर आपण जुन्या काळामध्ये जशी मचाण करीत होतो तसं ह्याच्यामध्ये एक वरती मचाण करायची आणि मचाणावर बसून सावकाश शांतपणे बघितलं तर ते तुम्हाला हालचाली दिसतील. आणि काय केलं पाहिजे, की साधारणतः पक्षाची कशी हालचाल आहे हे आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. हे झालं साधं ऑब्झर्वेशन. आता त्यानंतरच काय, खाद्य, पाणी. त्याला पाणी जे ठेवलंय ते ORS, आपण ग्लुकोज पावडर ठेवलं आणि काही अँटिबायोटिक ठेवले. जेणेकरून अँटिबायोटिक आपण त्यांच्या वजनानुसार, वयानुसार ठेवल्यामुळे शरीरामध्ये ते राहणार, मांसपेशीमध्ये ते जाणार नाहीये. म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या त्या गोष्टी आहेत, की साधारणतः यामध्ये आपण त्यांना त्या पद्धतीनं आहार दिल्यामुळे फायदा होईल. त्यानंतर अजून काय करता येईल? तर दुसऱ्या पद्धतीमध्ये आहेत, की त्यांची बल्ब लावलेले उजेड हा प्रकाश किती आहे? ह्याच्यातून जर ब्रूडिंगमध्ये जर पक्षी मरत असतील आणि त्याचं जर पोस्टमॉर्टम केल्यावर किंवा पोट फाडल्यावर जर आपल्याला कळत असेल, शवविच्छेदन केल्यावर, जे आपला विषय घ्यायचा होता पण आज लॅपटॉप बरोबर नसल्यामुळे आणि मी आज नाशिकला आहे, त्यामुळे आपण शवविच्छेदन हा विषयाच्या ऐवजी पुन्हा ऑर्गॅनिक फार्मिंगचं रिव्ह्यू घेत आहोत. जे की तुमच्या बारीक बारीक गोष्टी लक्षातून जाऊ नयेत. ते शवविच्छेदन करताना जे काही पहिल्यांदा पिल्ल्याचं शवविच्छेदन केलं तर त्यामध्ये बलक दिसत असेल तर आपण समजून घ्यायचं की त्या ठिकाणी पिवळा बलक आहे, याचा अर्थ प्रकाश हा अपुरा आहे. आणि प्रकाश हा अपुरा असेल तर त्या ठिकाणी तसंच पिवळा बलक राहतो. म्हणून पिवळा बलक राहण्यासाठी पुन्हा बल्ब वाढवायचे का बल्ब कमी करायचे, आपण ह्या पोस्टमॉर्टमच्या आधारे किंवा तुमच्या शेडवर काय दिसलं त्याच्या आधारे आपण करू शकतो. त्यानंतर सेकंड गोष्ट महत्वाची, की तुम्ही हळूहळू त्याला खाद्य वाढविणार आहात. हळूहळू सिंपल पद्धत आहे, हळूहळू खाद्य वाढवा. एकदाच खाद्य वाढवलं तर जास्त खातील,
आणि जास्त खाल्लेला पक्षी तिथेच बसलेला राहतो आणि दुसरे पक्षी त्याच्या अंगावर बसतात आणि नकळत त्या पक्षाची मर होते. म्हणून ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर पक्षाला जो आहार देतात, तो एक आपण स्लॉप केलेला आहे किंवा आपण एक स्लॅब केलाय, की त्या स्लॅबमध्ये 5 ग्रॅमच्या पक्षाला म्हणजे 50 ग्रॅमच्या पक्षाला किती खाद्य द्यायचंय, 100 ग्रॅमच्या पक्षाला किती खाद्य द्यायचंय आणि त्या खाद्यानुसार प्लस मायनस 2 ग्रॅम होईल. 1-2 ग्रॅमनं फरक पडणार नाही. हे खाद्याचं नियोजन जर व्यवस्थित आपल्याला जमलं आणि ते वहीत पण आपण लिहून ठेवलं, की 2000 पक्षाला आज 1 पोतं लागलं, 2000 पक्षाला उद्या 1.5 पोतं लागलं, 2000 पक्षाला उद्या 2 पोते लागली, तर तुम्हाला कळेल की वाढ आणि खाद्य ह्या तिन्ही मधला फरक जर कळाला, आपल्याला नक्कीच समजेल की खाद्य हे किती चाललंय. त्याच प्रोपोर्शनलमध्ये त्या ठिकाणी नक्कीच वजन वाढ झाली का नाही. त्या बारीक-बारीक गोष्टी आहेत. लिखाण खूप महत्वाचं आहे ब्रॉयलरमध्ये, लेयरमध्ये. देशी कोंबडीमध्ये लिखाण महत्वाचं आहे, पण तेवढं नाही. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला खर्च जास्त होत नाहीये, काळजी जास्त घ्यायची नाहीये आणि त्यामुळे तेवढं लिखाण महत्वाचं नाहीये. पण विदेशी कोंबडीमध्ये एक लिखाण महत्वाचं आहे, की साधारणतः आपण अंडे विक्री केली, कोंबडे विकले, तर त्याचा हिशोब ठेवणं महत्वाचं आहे. तर अशा सगळ्या गोष्टीचा आपण आपल्याकडे अभ्यास ठेवला पाहिजे. आता जसे 1 ते 7 दिवस झाले, की 7व्या दिवशी एक लस येते लासोटा नावाची, जी की आपण डोळ्यामध्ये थेंब टाकतो आणि सकाळी-सकाळीच ते लसीकरण केलं पाहिजे. पण ज्या दिवशी तुम्ही लसीकरण करत आहात, त्या दिवशी पाण्यामध्ये कसल्याही प्रकारचे प्रतिजैवक टाकायचे नाही. ज्या दिवशी तुम्ही लसीकरण करणार आहात, त्या दिवशी कसल्याही प्रकारचे जर प्रतिजैवक टाकले नाही, तरच ते लसीकरण लागू पडतं, नाहीतर ते लसीकरण लागू पडत नाही. त्याचसोबत पाण्यामध्ये कधी-कधी दुधाचं पावडरही टाकावं लागतं. वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस येत असतो आणि तो स्ट्रेसमध्ये पक्षी दगावू शकतो, मर वाढू शकते, मृत्यूदर वाढू शकतो. अशा वेळेस मात्र ह्या पक्षाला आपण सगळ्यात महत्त्वाचं दूध पावडरही टाकू शकतात. नाही तर ओआरएस आहेच, ग्लुकोज आहे, फक्त प्रतिजैवक नाही. त्या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या ठेवायच्यात, की साधारणतः कोंबडी पालनामध्ये ज्या दिवशी लसीकरण करायचं आहे, त्या दिवशी त्या पाण्यामध्ये कसल्याही प्रकारचं प्रतिजैवक टाकायचं नाही. त्यानंतर हळू-हळू कोंबडी मोठी व्हायली आहे. 14 दिवस 14व्या दिवशी पुन्हा तुम्ही वेगळ्या प्रकारची लस देणार आहोत, जी की आयबीडी असेल, ज्याला आपण गंभीरो डिसीज म्हणू आणि त्यानंतर ती लस अशी म्हणजे व्यवस्थित बर्सलटी म्हणजे जे एका स्टेपनं आपण लस देणार आहोत, ती लस आपण व्यवस्थित या लसीचं इन्स्ट्रक्शन आहे, लसीच्या माहितीनुसारच द्यायची आहे. कारण प्रत्येकाच्या लसी जेव्हा तयार होतात, तेव्हा त्यांनी एक माहिती पुस्तिका काढलेली असते आणि त्या माहिती पुस्तिकेच्या आधारेच आपण जर लसीकरण केलं, तर आपण त्या ठिकाणी सक्सेस होतो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे, की लसीकरणामध्ये साधारणतः आपण जे लसीकरण करत आहोत, त्या लसीकरणाचा रेकॉर्ड ठेवणे. हे लसीकरण कुणाकडनं आणलं, विकत आणलं, किती रुपयाची किंमत आहे, त्याचं एक्सपायरी किती आहे आणि साधारणतः हे कशा पद्धतीनं द्यायचं आहे. म्हणून आपला चार्ट तयार पाहिजे. लसीचं नाव, लस देण्याच्या पद्धती, लस देण्याच्या पद्धती, लस कशी तयार करायची, लस किती तारखेला, लस कशी दिली, लसीचा एक्सपायरी डेट काय आहे, हे आपल्याकडे जर लिखाण असेल तरच नक्की आपण भविष्यात एक चांगले कोंबडी पालक होऊ शकतात. आता त्यानंतर पुढची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची जी आहे, ती आहे 14 दिवसाच्या पुढच्या लसीकरण झाल्यावर मग जागा पण वाढवावी लागते. बघा जन्मलेल्या पिल्लाला 0.25 स्क्वेअर फीट आहे. त्यानंतर पिल्लू मोठं झालं 0.50 स्क्वेअर फीट आहे. त्यानंतर पिल्लू मोठं झालं 0.75 स्क्वेअर फीट आहे आणि त्यानंतर पिल्लू मोठं झालं तर 1 स्क्वेअर फीट जागा येईल किंवा 1.25 स्क्वेअर फीट जागा येईल. हा बोडके सर विचारा. बोडके सर विचारा प्रश्न. हॅलो. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बोडके सर प्रश्न विचारा.
ओके. तर कोंबडी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, की ज्यानंतर जेव्हा पक्षी मोठा-मोठा होतो, ग्रोइंग स्टेजमध्ये असतो किंवा वाढीच्या स्टेजमध्ये असतो, तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे आहेत, की हे औषध गोळ्या देणे, टॉनिक देणे. म्हणजे प्रतिजैविकाचा वापर महत्त्वाचा तेवढाच आहे, जेवढं आपलं महत्त्वाचं आहे. आणि हे जर आपलं नियोजनबद्ध व्यवस्थित असेल, ग्रोइंग स्टेजमध्येच, तर त्या ठिकाणी लसीकरण, जंतुनाशक औषधं आणि दिलेल्या वेगवेगळ्या गोळ्या म्हणजे प्रतिजैविकं ह्यानी नक्कीच आपल्या कोंबड्यांना कोणताही आजार येणार नाही आणि आपल्या कोंबड्या वाढ चांगली होईल आणि कोंबड्या ह्या रोगमुक्त राहतील. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपण ज्या पद्धतीमध्ये कोंबडी पालन करत आहात, त्या पद्धतीचं रेकॉर्ड ठेवणं, नुसतं रेकॉर्डच ठेवणं नाही, तर त्याचं मार्केटिंगचा ताळेबंदसुद्धा आपल्याकडे असला पाहिजे. जेणेकरून आपण फायद्यात आहात का तोट्यात आहात ते तर कळेलच, परंतु त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, जे आपण लिखाण करून ठेवायलो, ते आपल्याकडे चांगल्या पद्धतीनं जर आपण जपून ठेवलं, त्याचं वाचन केलं, तर पुढच्या ह्याच्यामध्ये कोंबडी पालन करताना कसल्याही प्रकारचा तुम्हाला धोका तिथे जाणवणार नाहीये. त्या ठिकाणी तुमचा फायदा होईल. तर कोंबडी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या या गोष्टी आहेत. गोष्टीमध्ये आपण आपल्याकडे रेकॉर्ड खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण ब्रीडिंगची काही वाढ किंवा खाद्य देत आहात तेही महत्त्वाचं आहे आणि सोबत त्याच्यात असणारे घटक तेही महत्त्वाचं आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं ऑर्गॅनिक पोल्ट्री फार्मिंग हे शिकलो आहोत. याच्यात एक महत्त्वाचं आहे, की जर तुम्ही डी-पी क्रॉस करीत असाल, तर त्यामध्ये डी-पिकिंग म्हणजे चोची कापणे हा एक महत्त्वाचं असतं. कारण डी-पी क्रॉसमध्ये चोचीची वाढ ही जास्त होऊन त्यानंतर चोचीचं किंवा कॅल्शियमचं जास्तीत जास्त युटिलायझेशन झाल्यामुळे, वापर झाल्यामुळे पंख खाण्याची तिथे प्रक्रिया होते आणि म्हणून ज्याच्यात कॅल्शियम कमी आहे, ते दुसऱ्या कोंबड्यांचे पंख खाऊ शकते किंवा चोचीने इजा करू शकते. म्हणून त्यामध्ये चोची कापणे हे खूप असतं डी-पी क्रॉस कोंबडीमध्ये. देशी कोंबडीमध्ये चोच कापायची गरज नाहीये. आणि पॉक्सचे लसीकरण हे तर आपण आपल्याकडे करावंच लागतं. कारण देवीची साथ ही आपल्याकडे कोंबड्यामध्ये जास्त असते. म्हणून पॉक्सचं लसीकरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जे की आपण लॅन्सेट कर्कटकासारखं असतं, ते पंखाखाली टोचतो. मरेट डिसीज देशी कोंबडीमध्ये करत नाहीत. परंतु ज्या तुमच्याकडे डी-पी क्रॉस येतील किंवा ब्रॉयलर येतील किंवा लेयर येतील, ह्याच्यामध्ये मात्र मरेट डिसीजचं म्हणजे व्हॅक्सिनेशन किंवा लसीकरण हे केलं जातं. तर साधारणतः आज आपण जे काही ऑर्गॅनिक कोंबडी पालन याच्यावर चर्चा केली आहे. कुणाचा काही प्रश्न असेल तर विचारू शकतात. धन्यवाद. भारत सर, भीमराव सर, विनोद सर. कुणाचा काही प्रश्न आहे का? हॅलो, बोला. सर अमोल सूर्यवंशी बोलतो. बोला सर. सर हा समजा आपला कोंबडीचा जो खत आहे, कोंबडी खत, हा शेतीला उपयोग करण्यास कितपत योग्य आहे किंवा यामध्ये काय मिक्स करावं लागतं का? नक्की, नक्कीच. ह्याच्यामध्ये आहे तसा टाकायचा नसतो. त्याच्यामध्ये आपण माती मिक्स करायची आहे. याच्यामध्ये आपण इतर घटक मिक्स करायचे किंवा झाडाचा पाला मिक्स करायचा आहे, कारण पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट आहे आणि जेव्हा टाकताल तेव्हा झाडाच्या बुडाला बांगडी पद्धतीने टाकायचं आहे किंवा जर तुम्ही सऱ्या काढीत असाल तर सऱ्या 2 झाडाच्या मध्ये जी सरी आहे तिथे टाकायचे. 2 झाडाच्या सॉरी सर, मला सरीमध्ये प्रॉब्लेम आला त्यामुळे लिफ्ट झालो होतो मी. मला रिपीट केलं तर चांगलं होईल. हो. 2 झाडाच्या सऱ्या असतात तिथे टाकायचंय आणि ह्याच्यामध्ये माती किंवा झाडाचा पाला मिक्स करावा लागतो. कारण ह्याच्यामध्ये नत्र हे जास्त असतं, अमोनिया जास्त असतो. त्यामुळे ते म्हणजे पिकाला घातक आहे. म्हणून आपण ह्याच्यामध्ये अंतर ठेवून हा खत टाकला जातोय. झाडाच्या बुडाला आपण टाकत केले तर बांगडी पद्धत आहे किंवा 2 सऱ्यामध्ये 2 झाडाच्या मध्ये जी सरी आहे, सरीला टाकलं तर पाणी रूपात त्यांना आवश्यक ते मिळतं. झाडपाला कोणता? कोणताही झाडाचा पाला पडतो तो. ओके. झाडाचा पाला पडतो ना आपल्या शेतामध्ये, झाडांचा पाला. हो सर, हो सर, हा, पानगळती होते त्याच्यातून. हो सर, हो सर. धन्यवाद सर. लिंबाचा किंवा आपला समजा जो पानगळतीमध्ये कोणचाही पाला. झाड लावलं. हा, कोणचाही पानगळ झालेला कोणचाही पाला. ओके, धन्यवाद सर. वेलकम. निखिल सर. ओके, धन्यवाद. आपली मीटिंग संपली.